श्री सद्गुरू अनिरुद्ध उपासना सेवा केंद्र यांच्या वतीनं श्री गीता मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या याचबरोबर अस्मिता विजनच्या मुख्य संपादिका, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा आणि अस्मिता कृषी पर्यटनच्या संचालिका सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। या शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी हिरिरीनं सहभाग नोंदवला। श्री सद्गुरू अनिरुद्ध उपासना केंद्र सोलापूर यांच्या वतीने श्री गीता मंदिर देवस्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 23 मार्च रोजी करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता विजन, न्यूज चॅनलच्या संपादिका, मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड, माजी नगरसेविका विजया वड्डेपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी श्री सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे दर्शन घेऊन पूजन केले। यावेळी अस्मिताताई यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर अस्मिताताई गायकवाड यांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या व संयोजकांचे भरभरून कौतुक केले। अनिरुद्ध अकॅडमीच्या माध्यमातून आज संपूर्ण देशभरामध्ये हे ब्लड डोनेट कॅम्प होत आहेत आणि खरोखर रक्तदान हे सर्वोच्च दान आहे। या रक्तदान शिबिरात या सर्व त्यांच्या आत्तापर्यंत ज्यांनी साधक आहेत की जे खूप चांगलं कार्य इथं करत आहेत, त्याच्यामध्ये आमचे माळवतकर, ज्योती माळवतकर, अनेक महिला, अनेक पुरुष साधक आहेत की जे खूप छान काम करत आहेत समाजामध्ये। या सगळ्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देते। अनिरुद्ध बापूंचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर असेच राहावेत आणि समाजामध्ये आमच्या हातून जास्तीत जास्त सेवा घडावी अशी प्रार्थना करते। परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद। हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा संघटिका ज्योती माळवतकर, पुरुषोत्तम माळवतकर, राजेश पोगुल, अमर सपार, सुधाकर रेणके, अंबादास खराडे, डॉक्टर गुल्लापल्ली, अशोक सरवदे, श्रीनिवास आडम, अनुराधा सपार, सारिका वीरा, विद्या कांबळे वागदरी, श्रद्धा पाटील, चंद्रकला कांबळे, रेणके, वैष्णवी आडम, जयश्री सरवदे, विजय शिरसाट, बाबूराव चन्ना यांच्यासह अनेक साधकांनी परिश्रम घेतले। अनिरुद्ध उपासना केंद्र कर्णिक नगरकडून मी बोलते आहे। इथे 4 उपासना केंद्र आहेत, पण सगळेजण आम्ही असं काही कार्यक्रम असले की एकत्र येतो आणि ब्लड डोनेशन कार्यक्रमामध्ये दरवर्षी इथं अनिरुद्ध बापू च्या वतीने आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि चांगला प्रतिसाद मिळतो। सद्गुरूच्या चरणी आल्यावर 9 थेंबापैकी 1 थेंब सद्गुरूचं हे रक्तदान शिबिर रक्त देण्याचं आहे। त्यामुळं इथे आपल्यामध्ये सगळेजण रक्त येऊन देतात। सगळं बापूंच्या कृपेने सगळ्यांनी व्यवस्थित रक्तदान करून दरवर्षी हा कार्यक्रम सुंदर रीतीने पार पडतो आणि सद्गुरूचरणी आल्यावर आपलं काही कष्ट राहत नाही, दुःख राहत नाही, सर्व विसरून आपण आनंदाने आणि विनाकष्ट इथं बापूंचा आशीर्वाद आम्ही घेतो। आणि सगळं अनिरुद्ध बापू हे मुंबईला असतात, ते मुळात तेच MD डॉक्टर आहेत आणि ते पण तिथं पण रक्तदान होतं। दरवर्षी तिथं हजारो बाटल्या रक्त तिथं जमा केलं जातं आणि 32 ब्लड कॅम्प तिथं घेतलं जाते आणि अशा रीतीने सगळ्या भारतामध्ये रक्तदान आहे। अनिरुद्ध उपासना ट्रस्ट आणि बाकी सहयोगिक जेवढ्या संस्था आहेत आपल्या, त्या सगळ्या हा उपक्रम राबवतात। आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प तुम्ही बघता इथे, हे अशा प्रकारे पूर्ण भारतभर 1999 पासून करतो हा उपक्रम। आतापर्यंत 2 लाख अराउंड बॉटल्स डोनेट केलेले आहेत। आज सोलापूर सिटीमध्ये हा कॅम्प आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे, जो तुम्ही बघता इथे अराउंड। तर असा उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो। इथून 6 महिन्याला एकदा आम्ही हे करणार आहोत।